विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुका आहेत। निकालांची मतमोजणी ही 22 जूनला होणार आहे। 17 जागांसाठी 18 जूनला मतदान होईल आणि त्यानंतर निकालही समोर येईल। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत। 17 तारखेला ह्या निवडणुका होतील तर 22 जूनला निकाल समोर येईल। निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल पाहूया। निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी निघेल। अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून आहे। उमेदवारी अर्जाची छाननी ही 2 जूनला होईल। अर्ज माघारीची मुदत 4 जून ही असणार आहे। 4 जून नंतर किती उमेदवार रिंगणात आहेत हे समोर येईल। मतदान 18 जूनला होईल। आणि मतमोजणी ही 22 जूनला होईल। तर कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे पाहूया। सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली, सातारा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या विधान परिषद निवडणुका आहेत। सोबतच यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, सोबतच कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सुद्धा या निवडणुका पार पडतील। अनेक वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या। विधान परिषदेमध्ये सभागृह हा मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नसल्यामुळे रिक्त राहत होतं आणि त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधीला विधान परिषदेमध्ये जागा मिळत नव्हत्या। परंतु आता काही ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका जरी झाल्या परंतु मेजॉरिटी ऑफ सीट भरल्या गेल्या। नगरपालिकेच्या निवडणूक झाल्या असल्यामुळे आता बहुप्रतीक्षित ही निवडणूक होत आहे आणि पुन्हा लोकशाहीच्या दृष्टीने विधान परिषदेच्या सभागृहात काही नवीन आमदार विधान परिषद म्हणून निवडून येतील आणि त्यातून राज्याच्या जनतेला एक चर्चेचा एक प्लॅटफॉर्ममध्ये त्यांना त्यांची बाजू मांडता येते।